बहुजन संघटकच्या श्रोत्यांना आणि जनरल श्रोत्यांना सर्वप्रथम मानाचा सप्रेम जय भीम। आज आपल्या समोर मान्यवर कांशीरामजी यांची जयंती नुकतीच झालेली आहे। त्यांच्या जयंतीनिमित्त एकूण त्यांच्या विचारसरणीचा, त्यांच्या कार्यक्रमांचा आढावा घेण्याच्या दृष्टीने बहुजन संघटकने मला सांगितलं आणि मी या संदर्भातले माझे विचार आणि आजच्या स्थितीत कांशीरामजी जर हयात असते तर आजच्या ज्या राजकीय गोंधळामध्ये त्यांची काय भूमिका असती यावर काय अंदाज असू शकतो, म्हणजे कांशीरामजींची भूमिका काय असू शकत होती यावर मी माझं मत व्यक्त करणार आहे। खरं तर आजचं जे राजकारण आहे, राजकीय परिस्थिती आहे, ती कांशीरामजींच्या काळात फार वेगळी होती। आजचं राजकारण हे ध्येयवादी नाही, उद्दिष्टांच्यासाठी नाही, आजचं राजकारण समाज उत्थानासाठी नाही, आजचं राजकारण हे केवळ गल्ले भरू आणि स्वार्थासाठी बरबटलेलं असं दिसून येतंय। कांशीरामजींच्या काळात असं राजकारण मुळीच नव्हतं आणि ते राजकीय नेते सुद्धा कोणत्याही राजकीय पक्षाचे असतील ते इतके स्वार्थासाठी बरबटलेले नव्हते असं मला आज म्हणावंसं वाटतंय। कारण आजची परिस्थिती ज्या वेळेला मी पाहतो, आज सगळीकडे आपण पाहतो, कालच्या एका पक्षातला माणूस आज दुसऱ्या पक्षात जातो, दुसऱ्या पक्षातला माणूस पुन्हा तिसऱ्या पक्षात जातो, उड्या मारतो इकडून तिकडे तिकडून इकडे। आणि एक शोकांतिका, खेदाची गोष्ट अशी की ही सगळी प्रक्रिया घडवून आणणारा आपल्या राज्याचा पदसिद्ध उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जाहीरपणे सांगतात की 2 पक्ष फोडून मी पुन्हा सत्तेत आलो। काय ही इतकी लाजिरवाणी गोष्ट आहे। राजकारणासाठी, सामाजिक राजकारण जे राजकीय पातळीवर खेळलं जातं, सामाजिक राजकारण, शैक्षणिक राजकारण, आर्थिक राजकारण जे राजकारणाच्या माध्यमातून केलं जातं, या सगळ्या गोष्टींना हे जे स्टेटमेंट आहेत माननीय उपमुख्यमंत्र्यांचे, फडणवीसांचे, हे खरोखर लाजिरवाणे आहेत। असं धाडस तेच करू शकतात, इतर राजकीय पुढारी असं धाडस क्वचित करतील असं मला वाटतं। काय आहे, काय चाललंय, कशासाठी चाललंय सगळं? चंद्रकांत दादा पाटील, मी कोणावरही टीका करत नाही किंवा माझा आजच्या ह्या बोलण्याचा उद्देश तो नाही। मला कांशीरामजींचं राजकारण काय होतं आणि आज काय असू शकत होतं हे सांगायचं आहे। तर राज्याचे एक मंत्री चंद्रकांत दादा पाटील हे सांगतायत, जाहीरपणे सांगतायत की आमचा उद्देश फक्त शरद पवारांचा पराभव करणं हा आहे। उद्देश पक्षाचा शरद पवारांचा पराभव म्हणजे एका व्यक्तीचा पराभव करण्याच्यासाठी तुम्ही अखिल भारतीय राजकारण करणार असाल, यासारखी शर्मेची गोष्ट नाही। असं कोणत्याही राजकीय पक्षामध्ये आजपर्यंत घडलेलं नाही। कांशीरामजींच्या वेळेला तर प्रश्नच नव्हता अशा सगळ्या राजकारणाचा। कांशीरामजींचं राजकारण हे उद्दिष्टांसाठी होतं, ध्येयनिष्ठ राजकारण होतं, आमूलाग्र सामाजिक बदल घडवून आणण्याच्यासाठीच राजकारण होतं। त्यांचं काय म्हणणं होतं? त्यांचा नारा होता, वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा। म्हणजे याचा अर्थ काय आहे की या देशातला 85% असलेला मतदार हा सत्ताधारी, जे त्याच्या काळामध्ये जे सत्ताधारी होते त्या सत्ताधाऱ्यांना उद्देशून हे स्टेटमेंट होतं, वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा। त्याचं कारण
त्यांना काय उद्देश होता, त्यांचा काय उद्देश होता बोलण्याचा, हे स्टेटमेंट देण्याचा, की जो 85% बहुजन समाज आहे याचं प्रतिनिधित्व सत्तेमध्ये दिसलं पाहिजे, सत्ता परिवर्तनामध्ये त्याचं दिसलं पाहिजे आणि ही सत्ता या 85% लोकांच्यासाठी वापरली गेली पाहिजे, त्यांच्या उत्थानासाठी, त्यांच्या उद्धारासाठी, त्यांच्या हितासाठी वापरली पाहिजे, असा कांशीरामजींचा हेतू होता. म्हणून ते म्हणत होते की वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा. म्हणजे आमच्या मतावर तुम्ही सत्ता मिळवणार आणि तुम्ही राज्य करणार ह्या 85% बहुजन समाजावर, हे आता फार काळ चालणार नाही असं म्हणणं होतं कांशीरामजींचं. त्यामुळे त्यांनी हे स्टेटमेंट केलेलं होतं. हे याचा गांभीर्याने आज विचार करायला पाहिजे. कुठे कोणत्या राजकीय पक्षाकडून आज व्यापक समाज हिताची भाषा बोलली जाते? कदाचित बोलली जात असेल सुद्धा, परंतु ती वरपांगी मुळापासून तसे त्या राजकीय पक्षाचे, कोणताही राजकीय पक्ष, मी फक्त एका राजकीय पक्षाबद्दल बोलत नाही, सगळे राजकीय पक्ष, कोणत्याही राजकीय पक्षांचा उद्देश हा या देशाच्या शेवटच्या घटकाचा विकास होईपर्यंत व्हावा असा उद्देश कुठेही दिसत नाही. कांशीरामजींच्या काळामध्ये, त्यांच्या राजकारणामध्ये, त्यांच्या उद्देशांमध्ये हा एक विषय असायचा की आमूलाग्र बदल सत्तेमध्ये आमूलाग्र बदल व्हावा, 85% जनतेच्या हातात सत्तेची सूत्र जावीत. भारत हा देश प्रजासत्ताक देश आहे. याचा अर्थ असा नाही की केवळ ही 85% प्रजा ही फक्त मतदान करेल. आपला नेता निवडण्याचा, आपला उद्धार करणारा पक्ष निवडण्याचा अधिकार या प्रजेच्या हातात आहे. ज्यांच्या हातात सत्ता देण्याची ताकद आहे ते मात्र सत्तेपासून वंचित राहतात. हे दुःख होतं कांशीरामजींच्या राजकारणाचं. आणि त्यांची एकूण पक्षाची भूमिका सुद्धा अशीच होती. त्यांनी अत्यंत चांगली उदाहरणं दिली होती. त्यांनी एकेकाळी राजीव गांधींशी चर्चा करताना राजीव गांधींनी त्यांना विचारलं की कौनसी समता आप लाना चाहते हैं. तर त्यांनी, आपल्याला सगळ्यांना माहित आहे, पेन, आपल्या छातीचा पेन काढला आणि तो धरला. मी तुम्हाला दाखवतो. तो पेन असा उभा केला आणि सांगितलं की समता, इसका मतलब हम ये ऐसा करना नहीं चाहते, जो ऊपर वाले हैं नीचे हो जाए और नीचे वाले जो ऊपर हो जाए, ये नहीं चाहते. हम समता का मतलब ये ऐसा करना चाहते हैं, यानी कि सब जनता, सब प्रजा देश की ये एक लाइन में हो, ये इसको समता कहते हैं. हे त्यांनी राजीव गांधींना समजून सांगितलं होतं. अशा प्रकारची समता त्यांना अभिप्रेत होती. आज कोणताही राजकीय पक्ष अशा प्रकारच्या समतेची भूमिका घेताना दिसत नाही. काय कारण आहे त्याची? काय चाललंय देशभरातल्या राजकारणामध्ये? आपण जर बारकाईने तपशिलात जर जाऊन पाहिलं तर राजकारण हा केवळ आता एक खेळ झालेला आहे. असा जसा आपण एकमेकांना शिवाशिवीचा खेळ खेळतो, तू पळ मी तुला शिवतो, मी पळतो तू मला शिव, अशा प्रकारचं असं आहे. सत्ता केंद्रीभूत झालेली आहे, केंद्र ठिकाणी आहे आणि सगळ्यांचं लक्ष ती केंद्राची सत्ता मिळवणे आणि आपल्या पक्षाचं धोरण राबवणे. काय धोरण असतं पक्षाचं तरी, राजकीय पक्षांचं? कांशीरामजींच्या पक्षाला धोरण होतं, मार्ग होते, कार्यक्रम होते. त्यांनी केवळ घोषणाच नाही केली, वोट हमारा राज तुम्हारा नहीं चलेगा, घोषणा नाही केली. त्यांनी फक्त स्टेटमेंट नाही दिलं, त्यांनी संपूर्ण बहुजन समाजामध्ये या दृष्टीने जागृतीचा कार्यक्रम केला. जागृतीच्या कार्यक्रमाला, समाज जागृतीच्या कार्यक्रमाला कांशीरामजींनी राजकीय भूमिकेमध्ये आणलं. राजकारणाचा एक भाग केला की समाजामध्ये जागृती मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे, समाजामध्ये समता मोठ्या प्रमाणात यायला पाहिजे. हा विषय हा राजकारणाच्या पटलावर कांशीरामजींनी आणला. कांशीरामजींचं राजकारण, कांशीरामजींच्या वेळेला त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षाशी सत्तेसाठी तडजोड केलेली आपल्याला कधीच दिसणार नाही. बलाढ्य प्रदेश उत्तर प्रदेश हा मनुवाद्यांचा प्रदेश,
इथे चातुर्वर्ण व्यवस्था भक्कमपणे पाळली जाणारा हा प्रदेश आणि देशातल्या सगळ्या मतदारसंघांमध्ये सर्वश्रेष्ठ आणि सर्वात मोठा मतदार संघ असलेला उत्तर प्रदेश, अशा ठिकाणी त्यांनी कोणाशीही तडजोड न करता केवळ जनजागृतीवर, बहुजन समाजाच्या जागृतीवर 3 वेळेला सत्ता मिळवली आणि 3 वेळेला सत्ता मिळवून ती मायावतींकडे सोपवली. ते स्वतः त्यांना वाटलं असतं तर ते स्वतः पंतप्रधान बनू शकले असते, प्रधानमंत्री बनू शकले असते, राष्ट्रपती बनू शकले असते. त्यांना तशी ऑफरही होती, परंतु त्यांनी ते नाकारलं. कारण त्यांनी सांगितलं की सत्तेचा वापर हा कोण्या एका व्यक्तीच्या विकासासाठी नाही, तर तो भारतीय जनतेच्या, संपूर्ण बहुजन समाजाच्या आणि एकूण भारतीय समाजाच्या उद्धारासाठी असला पाहिजे, त्यांच्या हितासाठी असला पाहिजे, त्यांच्या विकासासाठी असला पाहिजे, असा कांशीरामचा कटाक्ष होता. आणि त्यामुळे त्यांनी कधीही कोणत्याही राजकीय पक्षांची तडजोड केली नाही. अनेक नेत्यांशी त्यांनी चर्चा केल्या. संपूर्ण देशभरातून सगळ्या विरोधी पक्षांना एकवटण्याचा त्यांचा प्रयत्न होता. त्यांनी तसे प्रयत्न सुरू केले, परंतु इतर राजकीय पक्षांकडून त्यांना साथ सहयोग मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी उत्तर प्रदेशमधून हे दाखवून दिलं संपूर्ण देशाला की केवळ आणि केवळ कार्यक्रमांवर आणि जनजागृतीवर सत्ता परिवर्तन होऊ शकतो. तेही बलाढ्य अशा उत्तर प्रदेश सारख्या ठिकाणी सत्तांतर होऊ शकतं आणि बहुजनांच्या हातात सत्तेची सूत्र येऊ शकतात. हे कांशीरामजींनी त्यावेळेला दाखवून दिलं होतं. कोणत्याही राजकीय पक्षांची काही तडजोड केली नाही. त्यांच्या हयातीत त्यांनी हा कार्यक्रम अत्यंत नेमाने आणि इमानदारीने चालवला, खूप चालवला. मला या ठिकाणी माझा एक छोटासा किस्सा सांगायचा आहे. मला 1995ला विधानसभेच्या निवडणुका लागल्या महाराष्ट्रामध्ये आणि कांशीरामजींनी बहुजन समाज पक्षाच्या वतीने या निवडणुका लढवण्याचं ठरवलं. त्यांचा कटाक्ष होता सगळ्या विधानसभांमध्ये बहुजन समाजातीलच उमेदवारांना उमेदवारी द्यायची, बहुजन समाजातील उमेदवारांना उमेदवारी द्यायची. आणि ही उमेदवारी देताना कोणत्याही राखीव जागांवर बौद्ध किंवा नवबौद्ध या लोकांना उमेदवारी द्यायची नाही. तिथं अनुसूचित जातीतले जे बौद्धेतर दलित आहेत, बौद्धेतर अनुसूचित जातीचे लोक आहेत, अशांना ती उमेदवारी द्यायची. आणि मग पुण्यामध्ये मी बामसेफमध्ये सक्रिय होतो. कांशीरामजींची अत्यंत माझी जवळीक होती. माझ्या स्वभावाला म्हणा किंवा त्यांना असं वाटलं असेल की हा योग्य उमेदवार आहे, म्हणून त्यांनी पर्वती मतदारसंघामध्ये माझी उमेदवारी जाहीर केली. त्यावेळेला भारतीय रिपब्लिकन पक्ष भारिप, प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वाखालील भारतीय रिपब्लिकन पक्ष हा अस्तित्वात होता आणि यांच्याबरोबर कांशीरामजींनी युती करण्याचा प्रस्ताव दिला होता. तो प्रकाश आंबेडकरांच्याकडूनच आलेला होता. त्याच्यावर वाटाघाटी झाली. सगळे उमेदवार कोणत्या जागेवर असायचे हे सगळं ठरलं. आणि मग पर्वती मतदारसंघ जो होता, जो अनुसूचित जातीसाठी राखीव होता, कांशीरामजींचं म्हणणं हे होतं की राखीव जागांवर बौद्ध उमेदवार द्यायचा नाही आणि म्हणून कांशीरामजींनी तिथे माझी उमेदवारी जाहीर केली. आदरणीय प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यावेळेला आग्रह धरला की नाही, रमेश राक्षेंच्या ऐवजी तिथं एक बौद्ध मुलीला उमेदवारी द्यायची. वैशाली चांदणे, ॲडव्होकेट वैशाली चांदणे यांना उमेदवारी द्यायची असं आग्रह धरला. कांशीरामजींनी सांगितलं की माझा कटाक्ष असा आहे की राखीव जागांवर बौद्धांना उमेदवारी द्यायची नाही, तिथं अनुसूचित जातीतल्या इतर जाती घटकातल्या उमेदवारांना उमेदवारी द्यायची. हे ठरलं. प्रकाशजींनी आग्रह धरला आणि त्यामुळं ही युती मोडावी लागली. युती मोडली. मला याचा अभिमान वाटतो की केवळ आपल्या उद्देशासाठी एक चांगली व्यापक युती होणार होती, कांशीरामजींनी त्याकडे दुर्लक्ष केलं. उद्देश जपण्याच्यासाठी आणि
राखीव जागांवर बौद्धांना उमेदवारी द्यायची नाही, केवळ हा एक उद्देश. त्यामुळे महाराष्ट्रातल्या अनेक मतदारसंघामध्ये त्यांनी या विषयावर युती तोडली. सांगायचा हेतू काय आहे माझी फुशारकी म्हणून मी सांगत नाही. ती निवडणुका झाल्या वगैरे ते सगळं झालं, ठीक झालं, परंतु कांशीरामजींचा जो उद्देश होता त्याच्याशी ते प्रामाणिक राहिले. आजच्या राजकारणामध्ये कोणताही नेता, राजकारणी पुरुष, राजकारणी महिला असेल, कोणीही असेल, जे सत्तेचं राजकारण करतात, संसदीय राजकारण करतात, त्या राजकीय नेत्यांच्याकडून अशा प्रकारची भूमिका, केवळ एक विषय, एक हेतू, तो जर साधला जात नाही तर अशी युती नको, अशी भूमिका आज घेताना कोणीही दिसत नाही. कशासाठी होतात भांडणं? आता असं चालू आहे. काय चाललेलं आहे? आता वाटाघाटी फिसकटतात, सतत बैठकावर बैठका होत आहेत. कोण किती जागा मिळवणार? उद्देश काय आहे? आजचा उद्देश काय आहे? कांशीरामजी जर आज हयात असते, मला आता हा मुद्दा आपल्या समोर प्रामुख्याने मांडायचा. कांशीरामजी जर आज हयात असते तर गेल्या 10 वर्षात किंवा गेल्या 14-15 वर्षात भारतातल्या राजकारणाला जो जातीय रंग येतोय, जे जातीय विद्वेषाचं राजकारण सगळ्याच राजकीय पक्षांकडून केलं जातंय, कांशीरामजी जर आज हयात असते तर पहिला त्यांचा कार्यक्रम हा असता की जातीयवादी पक्षांचा बिमोड करणं आणि जे समविचारी लोक आहेत, राजकीय पक्षच नव्हे, समविचारी लोक, अशांची एक युती करून अशांना सगळ्यांना बरोबर घेऊन ही जातीय व्यवस्था मोडून काढणे हा त्यांचा उद्देश होता. त्यांच्या राजकारणाचा मुख्य उद्देश सुद्धा हाच होता कांशीरामजींचा. त्यांना सामाजिक समता प्रस्थापित करायची होती, आर्थिक समता प्रस्थापित करायची होती. भारतीय संविधानाने या देशातल्या नागरिकांना जे अधिकार दिलेले आहेत ते अधिकार अबाधित ठेवायचे होते. ते राजकारण कांशीरामजींनी केलं. तो उद्देश त्यांचा राजकारणाचा होता. हा उद्देश जपण्यासाठी आज जर ते हयात असते तर पहिल्यांदा त्यांनी काम केलं असतं की हे जे आजचं जे सरकार आहे, जातीयवादाला पोषक वातावरण निर्माण करणार. अरे काय, हिंदू मुस्लिमांच्या दंगली लावणं, हिंदू मुस्लिमांच्या कत्तली करणं आणि त्या रक्तपातावर आपण आपला विजय साजरा करणं, ही माणुसकी नाही. कांशीरामजींना हे मनामध्ये हे दुःख होतं की असं होता कामा नये. भारतीय राजकारण हे सरळ मार्गाने चाललं पाहिजे, समतेच्या उद्देशासाठी चाललं पाहिजे, संविधान टिकवण्याच्यासाठी चाललं पाहिजे, संविधानाच्या उद्देशांची अंमलबजावणी करण्याच्यासाठी या देशाचं राजकारण चाललं पाहिजे. ही कांशीरामजींची भूमिका होती. आणि आज जर ते हयात असते तर ह्या सगळ्या, आता त्यातल्या त्यात एक जमेची बाजू असं म्हणू शकतो आपण की आता भारतीय जनता पक्ष, RSS, बजरंग दल वगैरे या सगळ्या विचारसरणीच्या विरोधात देशभरात ताकद एकवटली जात होती. सगळ्या भारतीय लोकांना आनंद झाला होता. आणि त्यात सर्वोच्च न्यायालयाने काही अशा महत्वाच्या भूमिका घेतल्या की त्यामुळे असं वाटत होतं की आता भारतीय संविधान चिरंतन राहील, त्याला धक्का लागणार नाही. कारण याच सरकारमध्ये, ज्या केंद्र सरकारमध्ये आहेत, त्यांनी भारतीय संविधानाचा बट्ट्याबोळ केल्याचं आपण पाहतो. अनेक त्यांच्या मंत्र्यांनी ती जाहीररित्या दहन केल्याचं, भारतीय संविधानाचं दहन केल्याचंही आपण पाहिलेलं आहे, तपासलेला आहे, अनुभव आहे आपल्याला तो. परंतु आजच्या परिस्थितीमध्ये भारतीय संविधान टिकवून देण्यासाठी कोणत्या राजकीय पक्षांची काय धोरणं आहेत अजिबात दिसत नाही. एक आशेचा किरण सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेतून दिसत होता आणि सर्व विरोधी पक्ष, ह्या सगळ्या विचारसरणीचे विरोधी पक्ष एकवटले जात होते. उद्देश खूप चांगला होता उद्देश. भारतीय संविधान चिरंतन राहणार, त्याच्यासाठी सुप्रीम कोर्ट आणि संपूर्ण भारतीय जनता एकत्र येऊन हा लढा लढणार होती. काय झालं? शेवटी राजकीय हेतूसाठी, राजकीय स्वार्थाच्या हेतूसाठी
पुन्हा ते विस्कळीतपणा त्याला आलेला आहे. आणि आता अंधकारमय वातावरण आहे. येऊ घातलेल्या आहेत निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. सर्वसामान्य माणसाची काय भूमिका असायला पाहिजे, निवडणुकीच्यासाठी काय भूमिका घ्यावी. आपलं संविधान, भारतीय संविधान, ज्याने आपल्याला अनेक हक्क दिलेले आहेत, राजकीय हक्क दिलेले आहेत, आपल्याला आपला राजा निवडण्याचा अधिकार दिलेला आहे. ह्या हक्काचं काय काय या हक्काचं? ईव्हीएम आलंय. ईव्हीएमने भारतीय जनतेचा जो नेता निवडण्याचा, राजा निवडण्याचा अधिकार आहे तो ईव्हीएमने गिळून टाकला, खाऊन टाकला. तो अधिकार आता मतदाराच्या हातात राहिलेला नाही. मतदाराने त्या ईव्हीएमसाठी मतदान करायचं आणि ईव्हीएमने त्यांना जे कोणी फीड करतंय त्यांच्यासाठी ते मतदान करायचं आणि त्यांना सत्तेमध्ये आणायचं. अशा प्रकारचं राजकारण आज चाललेलं आहे. हे राजकारण अगदी रसातळापर्यंत पोहोचलेलं आहे. वातावरण होतंय याच्या विरोधात, ईव्हीएमच्या विरोधात वातावरण होतंय. ईव्हीएमला पहिल्यांदा जर विरोध कुणी केला असेल तर कांशीरामजींच्या विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी. त्यांच्या हयातीनंतर, कांशीरामजींच्या हयातीनंतर, कदाचित त्यांच्या हयातीत सुद्धा 1995-96च्या दरम्यान, त्याच्या अगोदर सुद्धा ईव्हीएमचा वापर होत होता. काँग्रेसच्या काळातही होत होता आणि आता बीजेपीच्या काळातही तो वापर होतोय ईव्हीएमचा. तर कांशीरामजींच्या काळातच त्यांनी या ईव्हीएमला जोरदारपणे विरोध केला होता आणि ईव्हीएम हे सत्ता परिवर्तनाचं साधन असू शकत नाही, बॅलेट पेपरवरच निवडणुका झाल्या पाहिजेत, अशी भूमिका कांशीरामजींनी घेतली होती. आज जर कांशीरामजी हयात असते तर त्यांनी संपूर्ण देशभर फिरून या बाबतीत जागृती केली असती. कारण जागृती, त्यांचा इतका प्रभावी भाषण असत नव्हतं कांशीरामजींचं, परंतु जे मुद्दे कांशीरामजी भाषणात मांडत होते ते मुद्दे ऐकणाऱ्याला, त्या श्रोत्यांना, त्या बहुजन समाजाच्या माणसाला, त्याच्या हृदयाला भिडत होते आणि माणूस विचार करत होता की या पद्धतीने आता राजकारण झालं पाहिजे. अशा पद्धतीने कांशीरामजींनी आपलं राजकारण केलं. आपण पाहिलंय उत्तर प्रदेशमध्ये त्यांच्याच विचारांनी सत्ता परिवर्तन घडलं, 3 वेळेला घडलं. आता ती परिस्थिती काय आहे? मला आठवतंय 1984-85ची लोकसभेची निवडणूक. 84ला बहुजन समाज पक्षाची स्थापना झाली 14 एप्रिलला आणि 85ला लोकसभेच्या निवडणुका आल्या. पहिल्या लोकसभेमध्ये कांशीरामजींच्या नेतृत्वाखाली 11 खासदार निवडून गेले. 2 प्रांतांमधून, पंजाबमधून गेले, होशियारपूरमधून गेले आणि ह्या 2-3 प्रांतांमधून 11 खासदार निवडून गेले. आज जर कांशीरामजी त्याच कार्यक्रमावर ठाम असते, हयात असताना आज त्याच असते, तर या देशातला प्रभावी विरोधी पक्ष हा कांशीरामजींच्या नेतृत्वाखाली चाललेला आपल्याला पाहायला मिळाला असता. कारण विचारधारा, माणसाच्या हृदयाला टच करण्याची त्यांची भूमिका, त्यांचं वक्तृत्व, त्यांची विचारसरणी ही माणसाला त्यांचं मत परिवर्तन करणारी अशी विचारसरणी होती. आज अशा पद्धतीचा कोणीही नेता दिसत नाही, कोणीही दिसत नाही की ज्यांनी आता भारतीय मतदारांचं मत वळवण्याच्यासाठी प्रयत्न केला. काय कार्यक्रम काय येत आहे? राहुल गांधींनी देशभर ती यात्रा काढली. आता न्याय यात्रा त्यांची चालू आहे. त्यांच्या यात्रेच्या नंतर पुन्हा हे सगळं रामाच्या नावावर, राम मंदिराच्या नावावर सगळं देशभर चालू आहे आणि आता शह प्रतिशह याच्यातच भारतीय राजकारण अडकलेलं दिसतंय. कोणी कोणाला दाबून टाकायचं, कोण सत्तेवर येणार आणि काय सत्तेवर आल्यानंतर गेल्या 15 वर्षातले आपण पाहतो, 15-20 वर्षातले जे कार्यक्रम जर आपण पाहिले तर काय दिसून येतं? विकास दर किती गेलाय आजपर्यंतचा, या देशातल्या विकासाचा कार्यक्रम काय राहिलेला आहे, या सगळ्या संदर्भामध्ये विचार करण्याची आज खूप गरज आहे. कांशीरामजींनी याच विषयावर लक्ष केंद्रित केलं होतं आणि खरा मुरब्बी राजकारणी जर कोणाला म्हणायचं असेल तर कांशीरामजींनाच म्हणावं लागेल. कारण राजकारण आणि समाजकारण
हे एक नाही असं सगळे लोक म्हणतात, पण कांशीरामजींनी सत्तेचं राजकारण, हे समता परिवर्तनाचं राजकारण, समता दिष्टित समाज रचनेचं राजकारण असं त्याला स्वरूप आणलेलं होतं. आणि ते स्वरूप आज राहिलेलं नाही. आज केवळ सत्ता म्हणजे एक खेळ झालेला असं वाटतो. सत्ता मिळवणे ही खेळ झालेला आहे. कुठल्याही पद्धतीने काही करायचं आणि सत्ता मिळवायची अशा पद्धतीने या देशातलं राजकारण चाललेलं आहे. मग मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सभासद नाही, मी कोणत्याही राजकीय पक्षाचा हितचिंतक नाही आणि मतदार सुद्धा नाही. मी लोकशाही जागृत ठेवणारा आणि त्याच्यासाठी मतदान जर करण्याची वेळ आली तर मत देणारा, लोकशाहीसाठी संविधानासाठी मतदान करणारा मी कार्यकर्ता आहे. मी राजकीय पक्षाचा निरीक्षक सुद्धा नाही. म्हणून मला राजकीय मत व्यक्त करण्याचा कितपत अधिकार आहे आता हे आपणच ठरवावं. मला तो अधिकार नाही असं मी समजतो. कारण राजकारण जे मी आता पाहिलंय, जे दिसतंय आपण सगळ्यांना, जे दिसतंय राजकारण, हे राजकारण यापूर्वी भारतात कधीच नव्हतं. स्वातंत्र्याच्या काळानंतर काही काळ हे राजकारण व्यवस्थित चालू होतं एका मार्गावर, परंतु विभिन्न विचारसरणीचे लोक एकत्र आले आणि खऱ्या अर्थाने असं मला वाटतं की 1977 साली जे सत्ता परिवर्तन झालं, हे सत्ता परिवर्तन या देशातल्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी देणारं ठरलं आणि राजकारणाचा हेतू तिथे सफल होणारच नाही अशा पद्धतीचे बीज रोवली गेली. आणि विभिन्न पक्षांचे, विभिन्न विचारांची, पक्षाचे असू द्या, अनेक पक्षांची असू द्या, काय हरकत नाही, पण विभिन्न विचारांची मतं, विभिन्न विचारांचे पक्ष, विभिन्न विचारांची कार्यकर्ते मंडळी, नेते मंडळी एकत्र आली आणि मग राजकारणाला गळती लागली. ज्या विकासाचं राजकारण होतं त्या विकासाच्या राजकारणाला गळती लागली. तिथून पुढे हे राजकारणाचे विषय सगळे बदलत गेले. कांशीरामजींच्या हयातीत त्यांनी जे प्रयत्न केले होते त्यांचे सगळे कार्यक्रम आणि परखड, ते कोणाची भीड मुरवत ठेवत नव्हते, परखड बोलत होते. अनेक लोकांनी त्यांच्या भेटी घेऊन त्यांच्याबरोबर सलोखा साधण्याचा प्रयत्न केला होता, युती करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु त्यांनी या मुद्द्यावर ठाम राहून कोणालाही तशी भीक घातली नाही असं म्हणावं लागेल. तसं म्हणावं लागेल या संदर्भामध्ये. मला असं वाटतं की कांशीरामजी जर आज हयात असते तर पूर्वीचे राजकारणाचे दिवस आज पुन्हा येऊ शकले असते, आलेले असते, आपल्याला दिसलं असतं. आणि जातीयवादी शक्ती ज्या डोकं वर काढू शकल्या नसत्या. कारण संपूर्ण भारतीय बहुजन समाज हा एका सूत्रामध्ये बांधला गेला असता. सर्व महापुरुषांच्या विचारसरणीने हा पुरुषांच्या विचारसरणीने हा बहुजन समाज चालला असता. आणि मग अशा प्रकारची राजकीय वितिष्ठ, विद्वेषाचे राजकारण ह्याच्यामध्ये आलं नसतं. आता राजकारण म्हटलं की विरोधी येतच, टीका टिप्पण्या येतातच, ते पण त्या उद्देशावर असायला पाहिजे. एखादा उद्देश जर चुकीचा आहे असं जर राजकीय पक्षांना वाटलं तर त्यावर त्यांनी परखडपणे बोललंच पाहिजे. तो बोलण्याचा अधिकारही त्यांना राजकीय पक्षांना आहे. मात्र जनतेच्या हितासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी ज्या भूमिका घेतल्या जातील वेळोवेळी त्याला सहकार्य करणं आणि त्याच्यासाठी सत्ता राबवणं हे सर्व राजकीय पक्षांचं उद्दिष्ट असलं पाहिजे. परंतु आता कोणत्याही राजकीय पक्षांकडे जर आपण पाहिलं तर हे उद्दिष्ट दिसत नाही. कांशीरामजींच्या उद्दिष्टांमध्ये हे उद्दिष्ट दिसत होतं, त्यांच्या कार्यक्रमांमध्ये हे उद्दिष्ट होतं. अनेक गोष्टी आहेत सांगण्यासारख्या. कांशीरामजींनी अगदी अहोरात्र कष्ट करून समाजामध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला आणि त्याला राजकारणाशी जोडण्याचा प्रयत्न केला. आज राजकारण आणि सर्वसामान्य माणूस यांची फारकत झालेली दिसते. राजकारणामध्ये
सर्वसामान्य माणूस आता यायला तयार नाही, कारण आतापर्यंत हे असे इतके आयाराम गयारामांचं राजकारण चाललेलं आहे. आणि कशासाठी कशासाठी आता कोणाच्या बद्दल बोलू नये, पण केंद्र सरकारने ईडी सीबीआयचा इतका मोठा कार्यक्रम राबवला देशामध्ये की ज्यांच्याकडे आशेने पाहिलं जात होतं असे राजकीय नेते, राजकीय पुढारी सत्ता बदलू लागले, पक्ष बदलू लागले, केवळ भीतीपोटी. हे भीतीचं राजकारण सुरू झालंय. हे भीतीचं राजकारण कशापायी आहे? हे स्वार्थापायी आहे. म्हणून तर एक उपमुख्यमंत्री राज्याचा म्हणू शकतो की मी 2 पक्ष फोडून पुन्हा सत्तेत आलो. म्हणजे उद्दिष्ट, तुमच्या राजकीय पक्षांचं उद्दिष्ट, कोणत्याही राजकीय पक्षांचं उद्दिष्ट, मी फक्त त्यांच्यासाठीच बोलतो असं नाही, परंतु कोणत्याही राजकीय पक्षांचं उद्दिष्ट इतर राजकीय पक्ष फोडून आपण सत्ता मिळवणे आणि आपण आपल्या सत्तेचा वापर आपल्या मर्जीप्रमाणे करणे, भारतीय जनतेच्या इच्छा आकांक्षांना पायदळी तोडवणे, हा असूच शकत नाही, तो असू नये, अशा प्रकारचं राजकारणाची बीज कांशीरामजींनी रोवली होती. परंतु अनेक गोष्टी असतात, विचारसरणी बदलते, विचार बदलला की सगळं बदलून जातं, नेत्यांचे विचार बदलले की सगळं बदलून जातं. आणि मग राजकीय नेत्यांना स्वप्न पडू लागतात आणि मग प्रत्येक जण असं वाटतं की मीच प्रधानमंत्री बनावा, मीच मुख्यमंत्री बनावा आणि सत्ता माझ्या हातात असावी आणि माझ्या इच्छेप्रमाणे माझ्या नातेवाईकांना राजकारणाचा फायदा व्हावा, सत्तेचा फायदा व्हावा, अशा प्रकारचं राजकारण सध्या चालू असलेलं आपल्याला दिसतंय. आणि ही या देशाच्या लोकशाहीची एक धोक्याची घंटा आहे असं मला वाटतं. कारण अशा जर पद्धतीने राजकारण चाललं तर किती लोकांच्या हातामध्ये सत्ता जाऊ शकते. एक राजकीय पक्ष घ्या, या राजकीय पक्षाच्या किती कार्यकर्त्यांच्या हातामध्ये सत्ता आहे. सगळे त्यांचे जे प्राथमिक सभासद जितके असतात एखाद्या राजकीय पक्षाचे, जितके राजकीय त्यांचे प्राथमिक सभासद असतात, या सगळ्या प्राथमिक सदस्यांच्या हातात सत्ता जाते का? नाही जात. जे क्रीम असतात त्यांच्या हातात सत्ता जाते आणि मग तो शेवटचा जो त्यांचा सभासद असतो, प्राथमिक सदस्य असतो, त्याच्यापर्यंत ही सत्तेची सूत्र जात नाहीत. म्हणजे मुठभरांच्या हातात, मग तो राजकीय कोणताही पक्ष असो, कोणत्याही राजकीय पक्षाच्या मुठभर नेत्यांच्या हातात सत्तेची सूत्र जातात आणि देशाचा जो कार्यक्रम असतो, विकासाचा कार्यक्रम असतो, आंतरराष्ट्रीय पातळीवरचे जे कार्यक्रम असतात, याच्याकडे दुर्लक्ष होत झालेलं दिसतं. परकीय शक्ती वरचढ होतात. परकीय शक्ती वरचढ होऊ लागतात. तिथे भारतीय शक्ती, भारत सरकारची ताकद कमी पडायला लागते, कर्जाचा डोंगर वाढत जातो आणि मग हे सगळं कसं मिटवायचं या विवंचनेत सगळे असतात. राजकारण्यांच्याकडे, ह्या सत्तेची राजकारणाची सूत्र ज्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडे याच्याबद्दलचे काही कार्यक्रम नसतात. या देशातला विद्वान वर्ग काय, मला ही शोकांतिका वाटते की या देशातला जो प्रशासक वर्ग आहे त्याने सत्तेची बाहुली बनावी. हे अधिकारी, मोठे मोठे अधिकारी सत्तेच्या ह्या सत्ताधारी मंडळांच्या पायाशी लोळण घेतात. यांनी खरं जागृत होण्याची गरज आहे. असं जर मी म्हटलं तर ते वावगं होणार नाही. यांनी याबद्दल आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे. काय आता तर प्रशासन कोण चालवतंय? प्रशासन कोण चालवतं? कसले प्रशासन? निवडणूक आयुक्त लगेच बदलले, 1-2 दिवसात नवीन आयुक्त आले. काय प्रक्रिया आहे निवडणूक आयोगाची? निवडणूक आयोग बदलण्याची काय प्रक्रिया आहे? कशा पद्धतीने निवडणूक आयोग बदलले जातात? आणि हे येणारे निवडणूक आयुक्त त्या राजकीय पक्षांच्या सत्ता कशी येईल याच्यासाठी राजकीय सगळी समीकरणं आखत असतात. हे कसले प्रशासक? हे राजकीय सत्ताधाऱ्यांचे त्यांचे हस्तक झालेले असतात, त्यांचे ताटाखालची मांजरं झालेले असतात हे सगळे प्रशासन. मला माफ करावं सगळ्यांनी की मी असे
मी परखड या ठिकाणी सांगतोय, कारण देशाच्या राजकारणाचं वाटोळं जर होत असेल तर त्याचा महत्वाचा भाग या देशातला प्रशासक वर्ग आहे असं म्हटलं तर वावगं होणार नाही. कारण यांना, ह्या राजकीय नेत्यांना योग्य दिशा, योग्य मार्गदर्शन आणि योग्य कार्यक्रम देणं हे या प्रशासनाचं काम असतं, असावं, आहे, असायला पाहिजे. परंतु तसं होताना दिसत नाही. राजकीय नेते सत्तेचा वापर प्रशासनामार्फत कसा करून घ्यायचा याच्यासाठी त्यांना मार्गदर्शन करत असतात. हे सगळं उघड आहे. मी परखड बोलतोय. हे मला माहित आहे की मी परखड बोलतोय. याच्यावर लोक जरूर हे करतील, आपले भाष्य करतील, प्रतिक्रिया देतील, परंतु हे जे सत्य आहे हे सत्य बदलणार नाही. या गोष्टींचा आपल्या सगळ्यांना विचार करावा लागणार आहे. कारण आपण भारतीय लोक आहोत. या देशाचं संविधान काय सांगतं, त्याची प्रियंबल काय सांगते, प्रास्ताविका काय सांगते की आम्ही भारताचे लोक, कोणत्या जातीचे, कोणत्या धर्माचे असं सांगत नाही. आम्ही भारताचे लोक आहोत. भारताचे लोक म्हणून आमची जबाबदारी आहे संविधान अबाधित ठेवण्याची, लोकशाही अबाधित ठेवण्याची. मात्र आता लोकशाहीचा बट्ट्याबोळ होताना आपल्याला दिसतोय आणि याला संपूर्ण हे सत्ताधारी राजकीय पक्ष जबाबदार आहेत असं मला या ठिकाणी वाटतं. कारण कांशीरामजींचं राजकारण पाहताना, कांशीरामजींच्या एकूण भूमिकेकडे पाहताना, त्यांच्या भूमिकेकडे त्यावेळेच्या आणि त्यानंतर त्यांनी जे विचार दिलेले आहेत त्याप्रमाणे जर खरंच राजकारण चालत असतं, आता त्याच्यासाठी मी म्हटलं अगोदर विचार बदलला की सगळंच बदलतं. कांशीराम गेले, निवर्तले, त्यांचं महानिर्वाण झालं आणि त्यानंतर त्यांचे जे पाठीराखे होते किंवा त्यांचे फॉलोअर्स होते, त्यांचे समर्थक होते, त्यांनी ती सत्ता व्यवस्थित चालवायला पाहिजे होती. त्यांनी सांगितलं होतं की सत्ता ही मास्टर की आहे. त्यांनी सांगितलं की मास्टर की आहे, ही पॉवर आहे, ही मास्टर की, सत्तेची मास्टर की ज्याच्या हातात येईल त्यांनी ही सत्ता अशा पद्धतीने वापरायला पाहिजे. परंतु ही मास्टर की चुकीच्या लोकांच्या हातात गेली आणि मग कांशीरामजींच्या विचारांना सुद्धा, मला कोणाबद्दल बोलायचं नाही, ज्यांनी कांशीरामजींचे कार्यक्रम नेटाने चालवले असा खूप मोठा वर्ग या देशामध्ये आहे. प्रामाणिकपणे चालवले असा खूप मोठा वर्ग या देशामध्ये आहे. इथून लाखोच्या संख्येने रुपये जात होते बहुजन समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या कार्यक्रमांच्यासाठी, निवडणुकीच्यासाठी. कुठलेही रोखे, इलेक्ट्रॉल बॉन्ड कुणी कधी पक्षाने मागितले नाहीत. बहुजन समाज पक्षाने कधी घेतलेले नाहीत, कोणत्याही राजकीय पक्षाकडून दिलेले नाहीत. कारण कांशीरामजींचं असं म्हणणं होतं की जो देता है वो इशारा भी करता है. आणि आता आम्ही बघतोय की जे देत आहेत, आता स्टेट बँकेकडून जे सगळी माहिती येते, हे जे सगळे देत आहेत हे इशारा सुद्धा करतायत, इशारा सुद्धा करतायत. समजने वाले को इशारा काफी है. म्हणून कांशीरामजींचं हे म्हणणं होतं की आम्ही आमच्याच पैशावर, नोट भी हमारा, राज भी हमारा, असं कांशीरामजींची घोषणा पण होती. आम्ही पैसे पण देणार आणि मत पण देणार आणि आम्ही आमचं राजकारण यशस्वी करणार, अशा पद्धतीने कांशीरामजींचे विचार होते. मात्र त्यांच्या हयातीनंतर त्यांच्या पाठीराख्यांनी, मी आधी म्हटलं की असे असंख्य कार्यकर्ते आहेत कांशीरामजींचं, परंतु त्यांच्या हातात राजकीय पक्षांची सूत्र नाही, ती येऊ दिली जात नाही. अनेक कार्यकर्ते बहुजन समाज पक्षाचे सक्रिय सभासद, मात्र आज राजकीय दृष्ट्या त्यांच्या पदरी निराशा आलेली आहे. अनेक कारण आहेत. याच्याबद्दलचं मी आता इथे काय बोलत नाही, कारण आता आचारसंहिता लागलेली आहे. कोणत्या राजकीय पक्षांच्या विरोधात त्यांचं नाव घेऊन, त्यांच्या नेत्याच्या विरोधात नाव घेऊन बोलणं चुकीचं होईल, म्हणून मी काय बोलत नाही. मला असं वाटतं की संपूर्ण भारत देशातल्या नागरिकांनी, जनतेने आता राजकारणाची तुलना करताना
कांशीरामजींच्या भूमिकेचा विचार केल्याशिवाय ही तुलना पूर्ण होणार नाही. आणि कांशीरामजींच्या विचारांमध्ये आणि सध्याच्या राजकीय पुढाऱ्यांच्या विचारांमध्ये हे साम्य कधी निर्माण होईल याची शक्यता मला कधी वाटत नाहीच होणार. कारण आजचे नेते हे सत्तालोलूप नेते आहेत. केवळ सत्तेसाठी ह्यांचं सगळं चाललेलं असतं. या पक्षातून त्या पक्षात उड्या मारणं ह्याच्यासाठी हा दुसरा काही कार्यक्रम नसतोच. केवळ सत्तेशिवाय करमत नाही. कित्येक उदाहरण आहेत. मी आता नावं घेतलं तर ते चुकीचं होईल म्हणून मी नावं घेत नाही. सत्तेच्या मागे धावणारे नेते आज आहेत आणि सत्ता आपल्या पाठीमागे धावते अशा पद्धतीचं राजकारण कांशीरामजींचं होतं. सत्ता त्यांच्या मागे धावत होती. कांशीरामजींच्या मागे सत्ता धावत होती. ते सत्तेच्या मागे कधी धावले नाहीत. अशा पद्धतीचं राजकारण या पुढच्या काळात तरी या सगळ्या लोकांनी जे कांशीरामजींचे फॉलोअर्स आहेत, त्यांच्या विचारांना मान्य करणारे आहेत, भले त्यांच्या पक्षाचे नसतील, त्यांची विचारधारा मान्य असणाऱ्या कार्यकर्ते असतील, त्यांनी या विचारांचा प्रचार प्रसार केला पाहिजे आणि भारतीय राजकारणाला एक वेगळं वळण देण्याच्यासाठी आणि एक वेगळी दिशा देण्याच्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. आता या आगामी ज्या लोकसभेच्या निवडणुका आहेत, या लोकसभेच्या निवडणुकीने या देशाचं भवितव्य ठरणार आहे. आता अनेक जाणकारांचं असं मत आहे की कदाचित ही शेवटची निवडणूक होईल का काय. कारण आता केंद्र सरकारने सुद्धा आता जाहीर केले आणि एक देश एक निवडणूक म्हणजे काय आता अर्थ मला समजणार नाही याचा. एक देश आणि एक निवडणूक. भारतीय जनता जी प्रजासत्ताक भारतीय जनता आहे ह्या या जनतेने जे प्रजासत्ताक जनता आहे या प्रजासत्ताक जनतेने प्रजेचं राज्य निर्माण करण्यासाठी केवळ एकदाच प्रयत्न करायचा आहे, वारंवार नाही. एक देश आणि एकच निवडणूक अशा पद्धतीचं आहे. त्यामुळं पुढच्या निवडणुका होतील का नाही अशी शंका आहे. मात्र तरी सुद्धा काही लोक जागृतपणे विचार करतील. काही सगळेच राजकारणी आणि सगळेच नेते बदमाश असतात असं माझं म्हणणं नाही. चांगला विचार करणारे अनेक नेते आहेत. अनेक परंपरा आहे या नेत्यांना, विचारांची परंपरा आहे. हे सगळे नेते एकत्र येऊन भारतीय लोकशाही कशी वाचवता येईल. अरे 75 वर्षांची लोकशाही झाली. आता 200 250 वर्षांची लोकशाही जिवंत आहे. अमेरिकेची तर लोकशाही 2-250 वर्षांची आहे. चाललेलं आहे राजकारण व्यवस्थित. कधी इकडचं इकडं हुजूर पक्ष मजूर पक्ष असं होत असतं. ह्या सगळ्या होत असतात. सत्तांतर होत असती. परंतु विचारधारा बदलत नाही. विकासाचे कार्यक्रम, जनतेच्या हिताचे, राष्ट्राच्या हिताचे कार्यक्रम बदलत नाहीत. सत्तांतर जरी झालं तरी ते इतर पाश्चात्य राष्ट्रांमध्ये ते होत नाही. भारतात मात्र अशी शक्यता निर्माण होईल का काय, किंवा ही विचारच बदलण्याची प्रक्रिया सुरू होईल की काय अशी भीती वाटते. आणि म्हणून मला असं वाटतं की आपण या सगळ्या गोष्टींचा विचार करावा आणि जागृत राहून मतदान करावं. मतदानाचा पवित्र हक्क आहे. आता तो हक्क तर मी आधी सांगितलं ईव्हीएमने गिळून टाकलाय. परंतु तरी सुद्धा बॅलेट पेपरचा आग्रह धरून आपल्याला या निवडणुका कशा पार पाडता येतील याचा सुद्धा विचार करावा. कारण देशातलं सध्याचं जे केंद्रातलं सरकार आहे हे ईव्हीएमच्या बाजूचं सरकार आहे, बॅलेट पेपरच्या विरोधातलं सरकार आहे. आणि हे परिस्थिती असू नये, कायम राहू नये याच्यासाठी आपल्याला सगळा प्रयत्न करावा लागणार आहे. किमान मतदानाच्या माध्यमातून तरी आपण हे सगळं करावं. बॅलेट पेपरवर मतदान कसे होतील हे करावं. कांशीरामजींचे विचार या देशाला तारक विचार आहे. या देशाचा लोकशाही कार्यक्रम यशस्वी करणारे विचार आहेत. या विचारांचा मागोवा घेऊन विचार करून आपण मतदान करावं एवढंच मला या निमित्ताने बोलायचं आहे. बहुजन संघटकचे माझे स्नेही राहुलजी खांडेकर आणि त्यांची सर्व टीम बहुजन संघटकची
वारंवार अशा प्रकारची चर्चा ही घडवून आणते आणि मी अगदी मनापासून त्यांना बहुजन संघटकला धन्यवाद देतो, राहुलजी खांडेकर यांना धन्यवाद देतो की अशा प्रकारची चर्चा ज्याच्याकडे लोकांचं लक्ष आता कमी जात आहे, कांशीरामजींच्या विचारांकडे भारतीय लोकांचं लक्ष कमी जातोय, तो विषय असा चर्चेचा होऊ शकत नव्हता, त्यांनी तो चर्चेचा विषय बनवला. गेली 2-3 व्याख्यानं मी त्यांची पाहिलेली आहेत, कांशीरामजींच्या सहवासातली किंवा कांशीरामजींचे इतर कार्यक्रम यावर्षी त्यांनी ते या वेळेला या माध्यमातून केलेलं आहे. मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो, आपणा सगळ्यांना धन्यवाद देतो. थांबतो. जय भीम, जय भीम.